हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो गुड मॉर्निंग। आणि आता सकाळचे फक्त 7 वाजले आहेत। आंघोळ वगैरे करून मस्त मी रेडी झालेली आहे आणि इथे बघा एक मोठ्या पातेल्यात मी हे जे छोटं पातेलं आहे हे 3 पातेलं पाणी घातलेलं आहे। आणि मी काय बनवते आहे थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल, मी ज्वारीच्या बिबड्या बनवते आहे। आणि इथं माझं ते कॅल्क्युलेशन चालू होतं की मला किती पाणी लागेल काय लागेल। आणि खरं तर या विषयावर आईसोबत आधीच 15 मिनिटं चर्चा करून झालेली। बघा रेसिपी मला म्हणजे माहीतच आहे, चांगल्यापैकी जमतेही, पण तरी ना एकदा आईकडनं कन्फर्म करून घेतल्याशिवाय मी कोणतीच रेसिपी बनवायला जात नाही, विशेष करून असे उन्हाळ्याचे पदार्थ वगैरे। कारण कधीतरी आपण काहीतरी गोष्टी विसरतो आणि मग म्हणजे रेसिपी बिघडते। सो त्यासाठी आईकडनं कन्फर्म करून घेतलं। आणि चला आता मी ज्वारीच्या बिबड्या कशा करतात ते तुमच्यासोबत शेअर करते। सो इथे हे ज्वारीचं पीठ मी गाळून घेतलेलं आहे, म्हणून डायरेक्टली जे आहे मी ग्लासने मोजून घेते आहे। सो 4 ग्लास जे आहे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आहे 1 ग्लास मी गव्हाचं पीठ ॲड करते। गव्हाचं पीठ ॲड करणं खरं तर ऑप्शनल आहे, पण त्यामुळे ना म्हणजे जे काही बनतं ना बॅटर त्याला मस्त असा एक काय म्हणू शकतो आपण चिकटपणा येतो। सो त्यामुळे जे आहे मी त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करत असते, नाही केलं ना तरी चालतं, पण मी करते। त्यानंतर असं थोडं थोडं पाणी घालून जे आहे हे पीठ ना आपल्याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालूनच करायचं, एकसोबत पाणी घातलं ना की मग त्याच्या गुठल्या वगैरे तयार होतात आणि मग त्या गुठल्या मोडायला वगैरे आपला भरपूर वेळ जातो। त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत बघा, अगदी डोस्याला असतं ना तसं जे आहे बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे। आणि तोपर्यंत आपलं पाणीही बऱ्यापैकी जे आहे उकळत आता आलेलं आहे। आता पाण्याचा अंदाज कसा घेतला ते मी तुम्हाला सांगते। हे बॅटर जे तयार झालं होतं ना, तो ज्या गंजानं मी पाणी घेतलं ना बघा त्याच गंजानं मोजते आहे। आणि मी आधीच पाणी घातलं कारण मला माहीत होतं हा जो मोठा गंज आहे ना या गंजामध्ये बरोबर या छोट्या गंजानं दीड आता कोणतंही बॅटर म्हणा किंवा पाणी म्हणा ते मावतं, ते मला आधीच माहीत होतं। त्यामुळे बरोबर या गंजाने जे आहे मी 5 गंज पाणी घेतलेलं आहे। म्हणजे प्रमाण सांगते तुम्हाला, माझं जे बॅटर आहे ना ते 1.5 गंज आहे आणि त्यानुसार त्याच्या तिप्पट जे आहे मी पाणी घातलेलं आहे। आता 1.5 गंज बॅटर आहे म्हणून मी इथं 5 गंज पाणी घातलं होतं आणि यातलं अर्धा गंज बाजूला काढून ठेवलं। म्हणजे या पातेल्यात जे आहे सध्या 4.5 गंज पाणी आहे आणि त्यामध्ये मी तीळ घातलेत 1.5 वाटी। आम्हाला तीळ घातलेले भरपूर आवडतात त्यामुळे मी एक्स्ट्राच घालते। अर्धी वाटी नमक घातलं आणि हा जो चम्मच आहे या चम्मचने 1.5 वाटी बरोबर तिखट घातलं। यामध्ये ना तुम्ही म्हणजे लसूण आणि याची पेस्टही घालू शकता बरं का, हिरव्या मिरचीची, पण मी ती या स्किप केली, तिखटच घातलं। सोबत 1 मोठा चम्मच भर जे आहे जिरेपूड घातली। तुम्ही डायरेक्टली जिरंही घालू शकता, पण मी जिरेपूड घातली म्हणजे कसं सर्व याला ना छान चव येते आणि स्मेलही मस्त येतो। सो आत्ता जे आहे ते थोडंसं जे आहे मी 5 मिनटं शिजू दिलं आणि त्यानंतर आरोहीच्या पप्पांच्या मदतीने जे आहे पूर्ण जे बॅटर आहे ना ते हळूहळू करत या मोठ्या गंजात टाकून आपल्याला असं वरून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे ॲक्च्युली। आणि म्हणजे मी एकटीही करते बघा, कारण आता 2 दिवस झाले मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी खारोड्या केल्या, तेव्हा मी छोट्या एका भांड्याने जे आहे असं थोडं थोडं टाकत जे आहे व्यवस्थित वरत असते, म्हणजे गाठी वगैरे पडत नाहीत। पण आज होते घरी म्हणून त्यांची जरा हेल्प घेतली आणि त्यांना म्हटलं तुम्ही फक्त बॅटर यामध्ये थोडं थोडं सोडा आणि मी तो व्यवस्थित जे आहे वरून घेते। म्हणजे तेच की आपल्याला कमी मेहनत लागते आणि काम जरा इझी होऊन जातं आपलं। बघा सर्व बॅटर हे असं काहीसं आता माझं मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये एकही गाठ पडणार नाही याची मी बऱ्यापैकी जी आहे खबरदारी घेतलेली आहे। आता हे बॅटर शिजायला जवळपास अर्धा तास तरी लागतो आणि आता मुलांना भुकाही लागलेल्या आहेत। सो म्हटलं चला नाश्ता बनवते। रात्रीच्या 2-3 पोळ्या होत्या, सो त्याचा मस्त असा पोळीचा चिवडा बनवला आरोहीसाठी आणि आरोहीच्या पप्पांसाठी। आणि पिहूचं चालू होतं, म्हणजे पिहूला ना पोळीचा चिवडा वगैरे आवडत नाही आणि त्याचं असतं की तू किती काही काही टाकते त्यामध्ये असं तसं, मी खाणारच नाही तो। मी म्हटलं ठीक आहे नको खाऊ। सो त्या दोघांना जो आहे मस्त असा पोळीचा चिवडा दिला आणि पिहूसाठी मी इथे पोहे करायला घेतले, कारण तसंही पोळीचा चिवडा फार कमी झाला होता आणि पोहेमध्येही पिहूचं असंच असतं, कांदा नको घालू, टोमॅटो नको घालू, हे शेंगदाणे नको घालू, असं तसं तसं। म्हणून जे आहे मी फक्त हिरवी मिरची
आणि थोडंसं जे आहे आपलं गोड निंबाचा पाला वगैरे घालून जे आहे त्यासाठी असे सिंपलचेच पोहे करत असते. बऱ्याचदा आमचेच पोहे त्याला देते, पण त्यातनं मग सर्व मला निवडून काढावं लागतं. आणि इतकी फास्ट मी कामं करत होती ना, कारण मला माहीत होतं की आता हे सर्व शिजायला अर्धा तास लागेल आणि तितक्या वेळात जे आहे मला सर्वांचा नाश्ता बनवून हा सर्व पसारा वगैरे आवरून ठेवायचा आहे. कारण मग हे बनल्या लगेच टाकावं लागतं. आता खारोड्या केल्या होत्या तर ते कसं थंड होऊ द्यावं लागतं आणि ते थंड होईस्तोवर माझे इतर कामं मी आटपून घेतले होते. पण आज तसं नाही आहे. हे जितकं गरम टाकाल ना तितकं चांगलं. जर हे घट्ट होत आलं ना मग बिबड्या जे आहे पळीपापड जे आहेत ते व्यवस्थित पळत नाहीत. सो माझं इकडे हे चेक करणं चालू होतं. सतत त्यामध्ये चम्मच फिरवणंही चालू होतं, कारण गाठा पडायला नको म्हणून. तसं एकदा व्यवस्थित आपण ते वरून घेतलं ना तर गाठा पडतच नाहीत, पण तरी खबरदारी म्हणून सतत मी चम्मच फिरवत राहत होते, कारण बऱ्याचदा खालूनही लागतं. तसा हा गंज बऱ्यापैकी ना म्हणजे याचं बूड जरा जाड आहे त्यामुळे इझिली लागत नाही. पण कितीही प्रयत्न करा काही ना काहीतरी बुडाशी लागतंच. सो आणि चम्मच फिरवत असताना अगदी बुडाशीनं असं घासून तर कधीच फिरवायचा नाही, नाहीतर थोडंफार जर खाली लागलेलं असेल ना सो ते खरडलं जातं आणि मग पूर्ण बॅटरमध्ये ते पसरतं आणि मग बिबड्या व्यवस्थित येत नाहीत. सो असं वरचं वर जे आहे माझं चम्मच फिरवणं चालू होतं. सोबत एकाच्या एक फरमाईशही जे आहे पूर्ण करणं चालू होत्या. आरोहीच्या पप्पाला पोळीचा चिवडा दिला, त्यानंतर पिहूला पोहे, त्यानंतर पिहूच्या आजीला शेंगदाणे भाजून पाहिजे होते सो त्यांना शेंगदाणे भाजून दिलेत. आणि आता ना रात्रीची एक पुरणपोळीही होती. सो म्हटलं चला ती गरम करते आणि मी खाऊन घेते, कारण आता जवळपास 8 वाजत आलेले आहेत आणि माझा नाश्त्याचा टाईम तसाही झालेलाच होता. खरं तर आधी विचार केला मी की ह्या बिबड्यावर घालूनच येते, त्यानंतर नाश्ता वगैरे करेल, पण म्हटलं नाही, कामं भरपूर आहेत आणि स्वतःच्या शरीराला त्रास देऊन काही फायदा नाही बरं का. म्हणजे इतरांसोबत स्वतःची काळजी घेणं हेही आपलीच जबाबदारी आहे नाही का. सो मी ती एक जबाबदारी माझी व्यवस्थित पार पाडत असते. मी माझ्या शरीराला कधीच त्रास देत नाही. त्याच्या जास्त नाही, पण ज्या खाण्यापिण्याच्या वेळा आहेत त्या पाळते. चला नाश्ता करून झाला आणि आता ना हे बॅटर आपलं व्यवस्थित शिजलं का नाही ते कसं पाहायचं सांगते. असं एका प्लेटवर बॅटर टाकायचं आणि ते ना जास्तच म्हणजे लिक्विडी असेल, व्यवस्थित एका ठिकाणी राहत नसेल तर त्याला आणखी शिजवायची गरज आहे असं समजायचं. पण असं प्लेटवर घेतल्यावर ते जास्त असं म्हणजे फ्लो वगैरे होत नसेल तर समजून जायचं की आपलं सारण जे आहे मस्त असं शिजलेलं आहे आणि त्याची पाहिजे तशी कन्सिस्टन्सीही बनलेली आहे. सो माझं बॅटर बनल्यानंतर लगेच मी वर आले आणि छतावर हा एक ओटा आहे तो आधी मी 2दा जे आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर त्यावर एक बेडशीट अंथरला आणि त्यावर आता मी एका पडीच्या सहाय्याने चम्मचच्या सहाय्याने जे आहे बिबड्या घालून घेत आहे. आता ह्या बिबड्यानं काही जण तळून खातात आणि आम्ही मात्र भाजून खातो. आणि ह्या बिबड्या भाजून खायच्या असतील ना तर त्या व्यवस्थित ना जाडसर हव्यात आणि आकारानेही मोठ्या हव्यात तरच त्या व्यवस्थित भाजता येतात. म्हणून मी अशा म्हणजे 2-2 पळ्यांची एक बिबडी अशा ज्या आहे बिबड्या टाकून घेत आहे. असे जाडसर टाकल्याने काय होते, एकतर त्या निघताना तुटतही नाहीत, शिवाय भाजल्याही व्यवस्थित जातात. तुम्ही जर तळून खात असाल ना सो तुम्ही छोट्या बिबड्या टाका, कारण त्या तेलात जेव्हा आपण तळतो त्या आणखी जास्त मोठ्या होतात, फुलतात. त्यामुळे तुम्ही छोट्या घालू शकता. आणि ह्या बिबड्यानं पटपट घालायचे असतात, नाही तर काय होतं माहिती आहे का, म्हणजे घालताच बऱ्याचदा जे आहे हे बॅटर जे आहे ना थंड होतं आणि त्यामुळे मग बिबड्या व्यवस्थित पडत नाही. आणि माझंही काहीसं तसंच झालं. मी ना एकच पडी जी आहे वर घेऊन आलेली होती आणि त्यात आरोहीच्या पप्पांचं मध्ये चालू होतं, मला टाकून पाहू दे आणि यामुळेच जे आहे मला जरा उशीर होत होता. बघा सुरुवातीच्या बिबड्या किती मस्त अशा टाकल्या गेल्या, पण शेवटच्या बिबड्या मात्र बॅटर थोडं थंड झाल्यामुळे ह्या अशा वाकड्या तिकडे आल्यात. पण चला एकदाच्या बिबड्याही घालून झाल्या. तुम्ही ना म्हणजे एक्स्ट्राची कितीही कामं करा, कशीही करा, पण दररोजची जी रुटीनची कामं असतात ती मात्र चुकत नाहीत. नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी विचार केला की बिबड्या घालून आल्यावर जरा आराम वगैरे करेल आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करेल. पण नाही, खाली आले की लगेच आरोहीच्या पप्पांचं चालू झालं की मला बाहेर जायचं आहे, पटपट स्वयंपाक विचार करत आहे की जेवूनच जातो असं तसं. मी म्हटलं ओके ठीक आहे, म्हणून खाली आल्यानंतर फक्त थोडंसं पाणी पिले
आणि लगेचच जे आहे कणिक मळायला घेतली, कणिक मळली आणि जे आहे इथे मस्त वड्यांची भाजी मी आज बनवते आहे. आणि ह्या वड्या म्हणजे मूग वड्या मी काही दिवसापूर्वी बनवल्या होत्या, त्याचीच भाजी आज मी बनवलेली आहे. मूग वड्या कशा बनवल्या यावरही मी छान व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला आहे, तो बघितला नसेल तर नक्की बघा. नाहीतर मी काय करते, या व्हिडिओच्या शेवटाला तो लावूनच देते. आणि बघा झाल्या बिबड्या टाकून, पण त्यात गंजाला जे खरड असते ना ती आम्हाला खायला फार आवडते. सो ती खरड जी आहे मी आता इथे काढत होते. ही खरड ना तुम्ही तशीही खाऊ शकता किंवा त्यावर तेल मीठ घालून किंवा मग फोडणी देऊनही खाऊ शकता. खूपच मस्त लागते. बिबड्यांची खरड असू द्यात किंवा मग ते काल काय बाजरीच्या बिबड्या वगैरे केल्या त्याची खरड असू द्या, खरंच खूप छान लागते. आणि एक सॅटिस्फॅक्शनही मिळतं बरं का, की आपलं काहीच वाया गेलं नाही म्हणून. सो खालचं बघा काहीच लागलं नव्हतं आणि जे काही होतं ते सर्व मी असं काढून घेतलं आणि तेही आता आम्ही मस्त खाऊन घेणार आहोत. पण त्याआधी हा गंज जो आहे मी भिजायला घालते आहे, कारण आणखी तो तसाच ठेवला ना थोडा वेळ तर तो कडक होऊन जाईल आणि घासायला मग खूप भारी जातो. सो भांडे भरपूर आहेत बरं का, कारण प्रत्येकाला वेगवेगळा नाश्ता बनवून दिला, त्याची भांडी पुन्हा बिबड्यांची भांडे वगैरे भरपूर आहेत, पण ते घासायला आणखी वेळ आहे. आधी मी ही मस्त खरड एन्जॉय करते आणि त्यानंतर जे आहे पोळ्या बनवायला घेते. खरंच म्हणजे वाळवणीचे पदार्थ बनवणं म्हणजे एक चॅलेंजच असतं. एकतर याच वेळेस मुलांचा एक्झाम्स असतात, सो त्यांचा अभ्यास घेणं, सोबत दररोजचे आपले रुटीनचे कामं. मुलं बऱ्यापैकी आता घरी असतात, सकाळचे शाळा स्टार्ट झालेल्या आहेत. पिऊची तर एक्झाम चालू आहे, त्यामुळे कधी कधी मध्ये त्याला भरपूर सुट्ट्याही येतात. आणि ना मुलं एकदाचे शाळेत गेले ना तर हे कामं ना आपण म्हणजे व्यत्यय न येताना व्यवस्थित पटपट करू शकतो. पण मुलं घरी असले ना तर ज्या कामाला 10 मिनटं लागायचे ना तिथे अर्धा तास तर लागतोच. तरी म्हणजे मुलांना सोबत घेऊन जे आहे हे सर्व कामं आपल्याला करावीच लागतात. पूर्वी मी नाही बनवायची, पण म्हणजे बऱ्याचदा ऐकण्यात येतं, अरे तुला हे येत नाही का, असं सोपीच तर आहे, इझीच तर आहे, बायच्या जातीला सर्व यायलाच पाहिजे असं तसं. आणि ह्या गोष्टीनं सतत ऐकून त्या मनात घर करून जातात आणि असं वाटतं अरे यार खरंच आपल्याला हे येत नाही का, त्या किती हुशार, त्यांना कसं येतं, आपल्यालाच का जमत नाही, अशा तशा गोष्टी डोक्यात येतात. माझ्याशी बऱ्यापैकी म्हणजे अशा ह्या गोष्टी झालेल्या आहेत. अगदी तोंडावर किती म्हणजे की कोणाची हिंमत नसते बरं का, पण आपल्या घरचेच काही लोक असे असतात की जे अगदी असं टोचून बोलतात. आणि त्यानंतर जे आहे मग मी म्हटलं नको, कोणाचं ऐकल्यापेक्षा आपणच शिकून घेतलेलं बरं. आणि तसंही बघा म्हणजे मी ह्या गोष्टी बनवत नव्हते, सो आईला किती त्रास होत होता. म्हणजे ते घरच्यासाठी करा, आपल्यासाठीही करा, असं तसं. म्हटलं नको, आईलाही त्रास द्यायचा नको आणि समोरच्याचं तोंडही बंद करायचं. बघा जो देतो ना आपल्याला, खरं तर तो कधीच आपल्याला टोचून बोलत नाही किंवा काही नाही. उलट जे लोक आपल्याला देत तर म्हणजे एक घास नाही कशाचा, आपण बोलतात मात्र किती. सो तसे तर मी अशा लोकांची पर्वा करत नाही, पण तरी कधीतरी लागतं मनाला. बरं चला आता बघा मी इथे काय केलं, ज्या बेडशीटवर मी बिबड्या घातल्या होत्या ना त्या बेडशीटवर आपल्याला असं पाणी टाकायचं असतं. पण आता हा ओटानं जरी मी कितीही क्लीन केला तरी माझं काही मन डायरेक्ट त्यावर बिबड्या असे उलट्या टाकायला होत नव्हतं. सो त्यासाठी मी खाली एक दुसरं बेडशीट अंथरलं, त्यावर हे बेडशीट उलटं केलं आणि त्यानंतर जे आहे अशा प्रकारे सर्व बेडशीटवर व्यवस्थित पाणी टाकलं. अगदी गच्च पाणी टाकावं लागतं बरं का, तरच बिबड्यानं अगदी इझिली निघतात आणि तुटत फुटत नाहीत. आणि काढणं तर खूपच इझी असतं, काही नाही बघा. फक्त जे आहे बेडशीट असं थोडंसं स्ट्रेच केलं ना की बिबड्या व्यवस्थित निघून जातात. पण तुम्ही बघा असं जर हाताने काढायला जर जाल ना तर उलट ती तुटू शकते. सो तिला हात न लावता फक्त जे आहे बेडशीट असं स्ट्रेच करायचं आणि बिबडी लगेच अगदी व्यवस्थित निघते बघा. पण म्हणजे मला हे कळत नाही एक गोष्ट, की हिला अशा वड्या का पडतात, म्हणजे जशी गोल आपण टाकलेली असते तशीच ती का निघत नाही ते. बरं चला, बिबड्या सर्व काढून झाल्या. त्यानंतर जे बेडशीटवर बिबड्या घातल्या होत्या ते बेडशीट आणि त्याच्या खालचं बेडशीट दोन्ही मी साईडला केलं. आणखी एक बेडशीट अंथरलं आणि त्यावर जे आहे आता मी सर्व बिबड्या आता वाळायला टाकते आहे. आणि 1-1.5 तास अजून ऊन राहील बहुतेक. सो तोपर्यंत माझ्या बिबड्या बऱ्यापैकी वाढतील अशी आशा आहे मला. तसंही बिबड्या म्हणा, कोणताही पदार्थ म्हणा, 3-4 दिवस कडकडीत उन्हात वाळवावाच लागतो. आणि आज ना ऊन जरा कमीही होतं रोजच्या पेक्षा, त्यामुळे बिबड्या म्हणजे पाहिजे तशा काही वाढणार नाही याची मला कल्पना होतीच. आणि ह्या बिबड्यांना जेव्हा अशा ओल्या असतात ना तेव्हाही खायला मस्त लागतात बरं का, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. चला आता बिबड्या माझ्या इथे वाळवून झाल्यात.
बघा म्हणजे किती मोठी प्रोसिजर आहे एकतर बिबड्या करायची, तरी पण ना म्हणजे त्यामध्ये ना जास्त असं दमत वगैरे काही नाही. फक्त जे बिबड्यांचं बॅटर वरायचं असतं तेवढंच एक काम हार्ड असतं, पण त्यानंतर सर्व काही इझी असतं. पण ना म्हणजे भांडे किती सारे निघतात बरं, भांडे तर निघतातच. त्यासोबत बघा हे एक बेडशीट ज्यावर मी बिबड्या घातल्या होत्या त्या, नंतर दुसरं बेडशीट ज्यावर म्हणजे बिबड्या काढताना हे बिबड्यांचं बेडशीट वगैरे उलटं घातलं होतं ते सर्व मला क्लीन करावं लागलं आणि ते मी लगेचच क्लीन करून घेतलं. कारण उशीर केला असताना पुन्हा ते कडक झालं असतं आणि मलाच जे आहे क्लीन करायला हार्ड गेलं असतं. त्यामुळे मस्त असं क्लीन केलं आणि हे सर्व कामं आटोपता म्हणजे बराच वेळ झाला, जवळपास 5:30 वाजून गेलेत. आणि जसं मी बोलले आज आभाळ असल्यामुळे ना जरा लवकरच संध्याकाळ झाली की काय असा भास होत होता. खरं तर आता म्हणजे 5:30च वाजले होते. सर्व कामं आटपून खरं तर आता आम्ही अभ्यासाला बसलेलो आहोत. मी आम्हीच म्हणेल, कारण त्याचा कमी आणि माझाच अभ्यास तो जास्त घेत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो टॅली करून पाहत असतो. मम्मा तुला येते की नाही, असं तसं, आणि इतके प्रश्न विचारून भंडावून सोडतो ना की कायच सांगू तुम्हाला. चला आता इथे पिऊचा अभ्यास घेते, सोबत रात्रीच्या जेवणाची तयारीही मला करायची आहे. म्हणजे माझं असतंच असं की एकत्र जे आहे आपले 2-3 कामं मी करायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तितकंच जो आहे माझा वेळही वाचतो आणि भरपूर कामंही होतात. चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.